नमस्कार मित्रांनो, आज मी आलेलो आहे देवगिरी किल्ल्याला. आजचा ब्लॉग चालू करूया. तुम्हाला देवगिरी किल्ल्याबद्दल काहीतरी माहिती सांगतो, तर शेवटपर्यंत नक्की बघा. तर देवगिरी किल्ल्यामध्ये एंटर करताच आपल्याला छोट्या खोल्या दिसत आहे. त्या छोट्या खोल्या सैनिकांसाठी असायच्या. जे किल्ल्याचे पहारेकरी असायचे त्यांच्यासाठी ते छोट्या खोल्या असायच्या, पण तिथे आता सरकारने तोफा वगैरे आणून ठेवल्या आहेत. आतमध्ये एंटर करतात आपल्याला भव्य पुरातन मंदिर दिसतं, पण ते मंदिर मुघलांच्या जमान्यात पाडण्यात आलं होतं. इथं एक खूप मोठी बावडी आहे. ह्या बावडीच्या शेजारी पलीकडून एक मंदिर आहे. समजा जेव्हा पण काही उत्सव असायचा, मंदिरामध्ये काही कार्यक्रम वगैरे असायचा, समजा सैनिक वगैरे असायचे, त्याच्यासाठी पाणी नेण्यात येत होतं. हे खूप मोठा असा तलाव आहे. इथं जेव्हा मोहम्मद बिन तगलब असं काहीतरी नाव होतं, त्याने जेव्हा दिल्लीवरून आपली राजधानी इकडे आणली होती, तेव्हा त्याने खूप मोठा तलाव बांधला होता. त्याच्या सैनिकांना आंघोळ वगैरे करण्यासाठी, त्याच्या सैनिकांना पाणी वापरण्यासाठी हा मोठा हाती तलाव म्हणजे बनवण्यात आला होता. इथं असं खूप मोठं भव्य मंदिर होतं. पण जेव्हा अल्लाउद्दीन खिल्जीचा जमाना होता, खिल्जीचा राज होता, त्याच्या राजमध्ये त्याने मंदिर तोडून इथं असं मस्जिद बांधलं होतं. पण नंतर भारत जेव्हा 1947मध्ये जेव्हा नंतर काही पॉलिटिशियननी इथं भारत माताचं मंदिर बांधलेलं आहे. हे मंदिर टोटल 157 खांबावरती उभं होतं. याच्यावरती असं खूप मोठं सभामंडप पण होतं, पण ते अल्लाउद्दीन खिल्जीने ते पाडून टाकण्यात आलं. त्याच्यानंतर मग त्याने मस्जिद बांधलं. हे टोटल 157 खांब आहे. 157 खांबावर हे मंदिर उभं होतं. माझ्या मागं तुम्हाला ही जी मिनार दिसते ती 1445मध्ये अल्लाउद्दीन बहामनीनं जेव्हा किल्ला जिंकला होता, तेव्हा ही मिनार त्याच्या खुशीमध्ये त्यांनी बांधली होती. दिल्लीच्या कुतुब मिनारनंतर ही दुसरी मिनार आहे, जी भारतातली सर्वात मोठी दुसऱ्या नंबरची मिनार आहे. हा असा किल्ला आहे जो कधीच लढाई करून जिंकण्यात नाही येऊ शकत होता. म्हणजे लढाई करून कोणीच या किल्ल्याला जिंकू शकत नव्हतं. हा किल्ला फक्त म्हणजे धोकेबाजी करून, गद्दारी करूनच हा किल्ला जिंकू शकत होतं. हे एक चिनी महल आहे. इथं औरंगजेबाने कुतुबशाहीचा तानाशाह अब्दुल हसन याला मरेपर्यंत त्याला कैद करून ठेवलं होतं. हे चिनी महल यांनी याच्या अगोदर याचे राजा जे पण कोणी राजा होते, त्यांनी हे चिनी महल त्यांच्या म्हणजे असं पाहुण्यांसाठी असं बनवून ठेवलं होतं. त्यांना राहण्यात जाण्यासाठी हे चिनी महल बनवून ठेवलं होतं. ही आहे मेंढा तोप. हिच्या तोंडाचा आकार मेंढीवाणी असल्यामुळे याला मेंढा तोप असं म्हणलं जातं. किल्ल्याच्या आजूबाजूने खूप मोठी दरी बांधली होती. ह्या दऱ्यांमध्ये मगरी आणि जहरीला साप असायचे. ह्या दऱ्यांमध्ये दुश्मनाच्या सैनिकांना ढकलून देण्यात येत होतं. समोर जाताच आपल्याला अंधेरी मार्ग दिसतो. या अंधेरी मार्गामध्ये जेव्हा दुश्मनाचे सैनिक यायचे, तेव्हा राजाचे सैनिक त्यांना तिथं दाबून घ्यायचे आणि तिथंच मारून टाकायचे. चालायची बिलकुल पण कॅपॅसिटी राहिलेली, लय मोठं शिडे. वर येताच आपल्याला छोटंसं गणेश मंदिर दिसतं. हे गणेश मंदिर हिंदू राजांच्या जमान्यामध्ये बांधण्यात आलं होतं. व्हिडिओ बनवतो मित्रांनो, तर व्हिडिओसाठी एक लाईक तर झालाच पाहिजे. आणि आपण आलो आहोत किल्ल्याच्या शेवटच्या टोकाला, म्हणजेच राजाच्या दरबारात जवळ. हीच ती जागा आहे जिथं राजाचा दरबार भरायचा, जिथं राजाची बैठक व्हायची. आणि हेच काही म्हणजे असे खोल्या वगैरे बनवून ठेवलेल्या राजासाठी राहायला, राजाच्या राणीसाठी राहायला. तर मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.